प्रसारित करीत आहोत. लेखक नाटककार प्राध्यापक रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं क्रमशः वाचन. वाचक स्वर अनुराधा कुलकर्णी मटकरी यांचा. निर्माता जयंत ठोंबरे. आज आपण ऐकणार आहोत कृतानेक नमस्कार हे प्रकरण. पुण्याच्या मावशीचं आईला पत्र आलं की ती आणि नाना 15 दिवस नवसाच्या धाकट्या मुलाला घेऊन लांब कुठेतरी दक्षिणेतल्या देवाला जाणार आहेत. तेव्हा दोन्ही मुलींना नगरच्या मावशीकडे ठेवणार आहेत. तेव्हा आईनं मोठ्या मावशीला कळवलं की सिंधूंच्या पोरी सकट तुम्ही दोघं नेवाशालाच या. तेवढाच 8 एक दिवस तुम्हाला पण बदल होईल आणि आल्या तर माईंना पण आणा. म्हणजे यंदा आमच्या घरी पाहुणे येणार. ते यायच्या 8 एक दिवस आधी आईच मनानं माहेरला जाऊन पोचली होती. तिच्या त्यांच्याबद्दल गप्पा सुरू झाल्या. अर्थात वडील कोर्टात गेल्यावर, कारण माहेरच्या माणसांचं जास्त कौतुक करायचं नसतं. थट्टा कितीही केली तरी कमीच. पण आईची तयारी जोरात सुरू झाली. सामानाची भली मोठी यादी तिनं तयार केली. माझ्या हाती बन्सी शेठकडे पाठवून पण दिली. रोज रात्री जेवताना वडील तिची कधी खोट्या रागानं तर कधी खरी थट्टा करायला लागले. मला नगरची मोठी मावशी फार आवडायची. तिच्या इतकी गोरीपान बाई अमेरिकेत पण नसेल. तिचे दात मात्र फार वेडेवाकडे होते, त्यामुळे ती हसली की फार करुण दिसायची. तिच्या लहानपणच्या खूप गमती मग आईनं सांगितल्या. सिंधू तिची लाडकी म्हणून तिची छान विंचरून वेणी घालायची आणि मी द्वाड म्हणून माझे केस घट्ट बांधायची. तिला खरं तर शिकायचं होतं, पण पाठच्या 4 भावांमुळे तिचं शिकायचं राहूनच गेलं. तशात लग्न झालं तरी पण नंतर ती शिकलीच. पुरणपोळी करावी तर तिनंच. आई आजी सुद्धा हार मानायची तिच्या पुढे. आणि या अशा मोठ्या मावशीला मूलबाळ नाही म्हणून आईनं खूप खंत पण केली. अहो वेणूताई, तिच्या माझ्यात निदान 16-17 वर्षाचं अंतर. तिनंच माझं, आम्हा भावंडांचं, आईच्या माईनं सगळं केलं. सासूला पण जीव लावते. पण बघा ना देवाचा न्याय, नेमकं तिला काही नाही. आता आमची पोरं तिलाच आई मानतात. पण झालं असतं तिला स्वतःचं एखादं मूल तर. एकदा म्हणाली, एवढ्या मोठ्या वाड्यात इनमिन 3 जीव. म्हणतात ना, उरात माया मावत नाही, पण पाठीपोटी कुणीच नाही. एकदा दुपारी हरणा मावशींजवळ विषय निघाला. तेव्हा आईनं माईंची म्हणजे मावशीच्या सासूची कहाणी सांगितली. थोडी इथे थोडी तिथे. नंतर विमलताईंना पण सांगितली. त्यांचं नाव माई, खरं नाव कुणालाच माहीत नाही. आढ वाकलेल्या गरीब घरात अनेक भावंडात अधेमध्ये माईचा जन्म झाला. वडील गोऱ्या साहेबाच्या चाकरीत होते. त्यांच्या ओळखीतून माईंचं लग्न झालं. नवरा सयाजीराव गायकवाडांच्या संस्थानात बडोद्यात घोडदळात नोकरीला होता. लग्न होऊन नंतर तो लगेच तिकडे गेला. काही वर्षांनी येऊन बायकोला घेऊन गेला आणि संसार मांडून व्हायच्या आत मोडून गेला. कारण एक दिवस नवरा घोड्यावरून अपघाती पडून जागीच मरण पावला. मग हिला इकडं परत आणलं. तेव्हा तिच्या पोटात 3 महिन्याचं मूल होतं. गरीब आई वडील परत घेईनात. लग्नात आधीच ऐपतीबाहेर खर्च झाला होता. आणि आता काय करणार? जे तिच्या कर्मात असेल ते होईल. आम्हाला इतर पोरांचंही करायचंय म्हणून त्यांनी प्रकरण अंगाबाहेर टाकलं. मग माई सासरी राहिल्या. सासर म्हणजे भला मोठा बारदाना होता. शेती होती. गावात मोठा 2 चौकांचा वाडा होता. आणि माईंच्या नवऱ्याला संस्थानी सेवेत मरण आलं म्हणून तिच्या थोरल्या दिरानं बरेच अर्जफाटे करून पाहिले आणि अचानक माईंना 7.5 रुपये पेन्शन मिळायला लागली. माई नवऱ्याजवळ एकूण 3 एक महिने नांदल्या. तेवढ्यात जाताना बिचारा तिची जन्माची सोय करून गेला. नाहीतर बाल विधवेचं जीणं म्हणजे. वर्षाच्या आत विधवेच्या पोटी मुलगा जन्माला आला. ते आमचे आबा म्हणजे मावशीचे यजमान. मायलेकरांना सासरच्या सगळ्यांनी जसं जमेल तसं छळलं. एक सोवळी आतेसासू होती. ती माईला पाण्याला पाठवायची आणि परत आली की डोक्यावर हंडा, कमरेवर घागर घेतलेल्या सुनेला कधी कधी तशीच अंगणात उभं करायची उन्हात
किती पण वेळ. का? तर कारण काहीच नाही, किंवा उशीर का झाला, किंवा इतकं पाणी अंगावर का सांडलं, असं काहीतरी. आबाला चुलत्याची भावंड मारायची, खेळताना वाळीत टाकायची. घरात दूरच्या नातेवाईकाचा एक वेडसर मुलगा होता. कुणी उपाय सांगितला, त्याच्या डोक्यात ज्वर गेलाय. रोज याच्या डोक्यावर थंड पाण्याची धार धरा. मुलाचे आई, बाबा आणि माई मिळून त्या वेड्याच्या डोक्यावर 30-30, 40-40 घागरी पाणी ओतायला लागले. स्वयंपाक, धुणीभांडी, केरवारे, निवडपाखड ही कामं म्हणजे काही खरी कामं नव्हेत. ती काय कोणत्या बाईला करावीच लागतात. म्हणून माईला वेड्याचं करायची, पुण्य कमवायची संधी मिळाली. माई बोलायचं विसरल्या आणि वाढत्या मुलाकडे बघत कष्ट करत राहिल्या. यात प्लेगची साथ आली आणि वाड्यातलं एक एक माणूस मरून गेलं. तो वेडा पण, आणि दैवानं दुर्लक्षिलेली 2 मायलेकरं नेमकी जिवंत राहिली. संस्थानातला कोणीतरी भला माणूस निवृत्त होऊन इकडे आला होता. त्यांची टिळकांशी पण ओळख होती. त्यानं सगळं कायदेशीर करून वाडा, शेती सगळं थोरली सून म्हणून माईंच्या नावानं करून दिलं. आणि आता माईंच्या थकलेल्या आईवडिलांना लेकीचा कळवळा आला आणि लेकीच्या सासरी माहेर नांदायला आलं. निमूटपणे कोणाचेही कष्ट करीत राहायचं माईंना माहीत. आपल्यावर आभाळ कोसळलं तेव्हा या आईवडिलांनी आधार दिला नाही याबद्दल माईंनी चक्कार शब्द काढला नाही. नंतर वडील भ्रमिष्ट होऊन मरून गेले, तर आई खंगत जाऊन मेली. पण होते तोवर माईंनी माता पितरांचं ऋण फेडलं. ज्यांच्या थोबाडात शेण घालावं त्यांचं ऋण फेडलं माईंनी. यावर बराच वेळ आसवगाळू नाही म्हणाली, गाईला खुरटं गवत खायला पाठवलं काय आणि दाणक्यानं मारलं काय, तरी ती दूधच देणार ना. हे सारं हरणा मावशी शांतपणे ऐकून घेत होत्या. त्यांना काहीच वाईट वाटलेलं दिसलं नाही. उलट त्या म्हणाल्या, म्हणजे तसं तिने फार काहीच भोगलं नाही, आणि आता तर पोरगा विचारतोय ना, झालं तर मग. अहो, बाईच्या वाटेला भोग येणारच. नंतर आई विमलताईंजवळ सगळं सांगत होती. पण गंमत बघा, लग्न होताच नवऱ्याला खाल्लं, वाड्यात येताच घराण्याचा निर्वंश केला. म्हणजे हा वाडा काळाचा जबडाच जणू, आणि ही पांढऱ्या पायाची माई म्हणजे त्या जबड्यातली जहरी जीभच निव्वळ. त्यामुळं प्लेगमध्ये पांगलेले सासरचे फुटकळ नातेवाईक तिच्याकडे फिरकत पण नव्हते. पण अचानक एक उपटसुंभ आला, त्या वेड्याचा बाप, आणि वाड्यावर आणि शेतीवर हक्क सांगायला लागला. एव्हाना आबा शिकून सवरून कमवायला पण लागले होते. त्यांचं मावशीबरोबर लग्न झालं आणि त्या दोघा मायलेकरांच्या चिराळलेल्या जगण्यात जणू चंदन लेपलं गेलं. शिकली नव्हती तरी मावशी फार धोरणी, बेरकीच म्हणायची. तिनं आबांना नेट देऊन त्या उपटसुंभाला हकलाला लावलं. वाडा, भांडीकुंडी, दागदागिने, शेतीवाडी सगळं राखलं. माईंची सगळी कहाणी जाणून घेतली आणि मग तीच माईंची आई झाली. कुणाचीही हुकूमत चालवून घेणाऱ्या माईनं सुनेची राजवट पण निमूटपणे मान्य केली. त्या गोष्टीला 30 वर्ष उलटली. आबांना मूलबाळ काहीच झालं नाही आणि तिघांना आता आपलं असं कोणीच नात्याचं उरलं नव्हतं. म्हणून त्यांच्या मायेचा ओघ आमच्याकडे वळला. पुण्याच्या मावशीची मुलं मुली, आम्ही 3 भावंड, 4 मामांची मुलं, असं गोकुळ. मग पुन्हा आबांचं पत्र आलं. कोणाचंही पत्र आलं की झडप घालून आपण आधीच वाचायचं ही माझी सवय. आई फार अधीर झाली तर मला मोठ्यानं वाच असं म्हणायची. पण यावेळी हातावर चापट मारून तिने हिसकावूनच घेतलं आणि वाचत वाचत म्हणाली, 7 तारीख कधी रे? 7 तारखेला मी शाळेत अगदी व्याकुळ होऊन वेळ काढला आणि इकडे तिकडे न रमता गमता मी घरी आलो, तर घरी पाहुणे आलेले. मी वाड्यात शिरलो तर 7 वर्षाची चंदा चौकात धुणं धुत होती आणि शेजारी बादलीला टेकून तिची भावली तशीच बसलेली होती. चंदा तिच्याशी बोलत होती. हातानं केस मागं करून तिनं मला पाहिलं, पण ओळख न देता आपल्याच नादात दंग राहिली.
आत थोरली नंदा आईला मदत करत होती. मला बघितल्याबरोबर मावशी कळवळ्यानं पुढे झाली. आला ग माझा गोपीचंदर राजा. दप्तरासकट तिनं मला जवळ घेतलं. धाकटा आधीच आबांच्या मांडीवर बसून बिस्किट खात होता. मग आई माझ्यावर, अरे दप्तर नीट ठेव, आधी हातपाय धुवून तर घे, असं ओरडली. आणि मावशी, राहू दे ग, आल्या आल्या नको छळूस त्याला, असं म्हणत राहिली. मग मला खूप मस्त मस्त खायला मिळालं. सुट्टी लागायला अजून 10 दिवस होते. आज शाळा, उद्या शाळा, परवा रविवार, मग सोमवारपासून 6 मे परीक्षा. ती आठवडाभर चालणार. मग कुठे सुट्टी. चंदा नंदा घरी, धाकटा भाऊ तर अजून शाळेतच जात नाहीये. मला एकट्यालाच जावं लागणार. आणि घरी तर पाहुणे, म्हणून खूप जीवावर आलं होतं. पण आईनं रागावून घालवून दिलंच. शिवाय नाही गेलो तर गुरुजी पोरांना नाहीतर शिपायला पाठवणारच. म्हणून मग गेलो. 5 वाजता पळत पळत घरी आलो तर सगळ्यांची बाहेर फिरायला जायची तयारी चालली होती. मी खुशीत हातपाय धुवून तयार झालो. मावशीनं केलेला सांजा पण खाऊन झाला. पण बहिणींचा आवरे ना, किती घोळ असतो बायकांचा. आधी वेण्याफण्या, मग साबणानं 3-3दा अगदी मानेपासून तोंड धुणं, मग तीट पावडर, पुन्हा भांगांच्या रेषा, केसांची वळणं, बटा, कानात नाकात हातात, काय काय. मग हा फ्रॉक घालू का तो घालू, याच्यावर त्या रंगाच्या रेबिनी नाहीत आणि रुमाल सापडत नाही. असा कंटाळा आला. मी तर आंघोळ झाल्यावर चड्डीतून टॉवेल उपसून काढला की शर्ट नुसता एक बाही अडकवून बाहेर पडू शकतो. मग यांची तयारी झाली. नॉयलॉनचे गुलाबी फ्रॉक, पायात रुमझुमका छुमछुम, हातात बांगड्या, गळ्यात मोत्याच्या माळा, कानात डूल, अंगठ्या. माझ्या मावस बहिणी त्यांच्या आईसारख्याच गोऱ्या पान, धाकटी शिष्ठ. चंदा तर सपिठासारखी पांढरी फेक. झोपेतनं उठली तरी तोंड पावडर लावल्यासारखं. आमच्यात थोरला भाऊ फक्त आईसारखा गोरा. आम्ही दोघं वडिलांच्या वर्णावर. त्या सावळ्या रंगाला आजी गव्हाळ म्हणायची. त्यामुळं आळीपाळीनं बहिणींकडे आणि मग स्वतःकडे आणि विशेषतः माझ्या कळकट काळ्या शेंबड्या रडक्या धाकट्या भावाकडे बघून मला फार लाज वाटायला लागली. त्यात आई नवं पातळ नेसून समोर आली. ती मला नीट न बघताच एकदम म्हणाली, का रे, तुला नाही यायचं का? कपडे बदल, हातपाय तरी धुतलेस का नीट? ओघळ बघ, जसं कुत्रं मुतलंय पायावर. मी चिरडीला आलो. आधीच उशीर होत होता. मी सगळ्यात आधी तोंड धुतलं होतं, नंतर तेलकट होतं, त्याला मी काय करणार? आणि तोंड धुवून काही रंग जात नाही, त्याला मी तरी काय करणार? आणि कपडे कशाला बदला? आहेत का आम्हाला यांच्यासारखे रंगीबिरंगी ड्रेस? मी माझा सदरा ओढून म्हणालो, राहू दे की हाच, काय वाईट आहे? मग आईचं माझं एकदम भडकलं. ती म्हणाली, असा भिकाऱ्यासारखा नको येऊस आमच्यात. तर मी म्हणालो, जा उडत 12च्या भावात, मला नाही यायचं. पण मावशीनं मला गोडगोड गयावया करून कपडे बदलायला लावलेच. त्यामुळं नंदा साशंक बघत म्हणाली, हा बुशकोट चांगला दिसतो तुला. अशी आमची सगळ्यांची, आई, मावशी आणि 4 पोरांची तयारी झाल्यावर आईनं चौकातून वर माडीकडे बघत हाक मारली, अहो चलताय ना? तर 2 मिनिटात डुलत डुलत आबा आणि वडील नेहमीच्याच कपड्यात खाली. आबांनी तर आज मजा म्हणून दाढी सुद्धा केली नव्हती. त्यांना नाही कोणी बोलत. असं आम्ही सगळे फिरायला निघालो. मी अजून रागानं धुमसतच होतो. त्यामुळं सुट्टा चालत होतो. नंतर आई, मावशी, धाकटा आणि चंदा यांचा एक गट पडला, तर वडील, आबा, मी आणि नंदा असा एक गट पडला. वाटेत जितक्या म्हणून बायका भेटल्या तितक्यांनी माझ्या बहिणींना बघून, किती गोऱ्या, किती सुंदर, ए नाव काय ग तुझं, काय छान डुलेत नाही, असं निव्वळ त्यांचंच कौतुक चालवलं. आणि त्या बायकांना वाटायचं या ह्या मावशीच्याच मुली. आईनं कोणाला नीट खुलासा केला नाही. आम्ही खूप वेळ चालत होतो. आज ज्ञानेश्वरांच्या मंदिरात जायचं होतं. वाटेत आबांचा एक हात मी आणि एक नंदानं धरला होता. सायकली, बैलगाड्या, माणसं, गाईगुरं परत येत होती. रस्ता शांत होता आणि झाडांच्या सावल्या रस्त्यावर हलत होत्या. पण ऊन सुद्धा अगदी मावळतच होतं. आपल्या आवडत्या माणसांमध्ये
चालत देवळाकडे जाताना मला फार आनंद होत होता. वाटेत आबांनी आम्हाला ज्ञानोबा माऊलींची गोष्ट सांगायला सुरुवात केली. त्यांना वाटलं आपण नवीन काही सांगतोय, तर मीच त्यांना माहीत नसलेल्या 2 गोष्टी सांगितल्या. एक भिंत चालवल्याची आणि दुसरी मुक्ताईला पाठीवर मांडे भाजू दिल्याची. दुसऱ्या ग्रंथाचं नाव अमृतानुभव. जन्म आपेगावला, समाधी आळंदीला आणि खांब इथे. आबांनी हार मानली. आम्ही देवळात आलो. आबांना ते देऊळ फार म्हणजे फारच आवडलं. हरवल्यासारखं ते कानाकोपऱ्यात सभामंडपात फिरत होते. बाजूच्या खोलीबाहेर ओट्यावर काही टिळेकरी माळकरी मंडळी निवांत बसली होती. आबा त्यांच्यात जाऊन बसले. काय बोलणी झाली कुणास ठाऊक. खोलीच्या आतून एका दोघांनी टाळ, मृदुंग, पेटी, खंजिरी असं सामान आणलं आणि आबांनी अचानक पेटी समोर ओढून घेतली. इकडे मावशी आईला म्हणत होती, आता ह्यांना कसलं भान राहतंय. गाणं म्हटलं की जेवण नाही खाण नाही, घर नाही की दार नाही. चल तोवर आपण बाकी देवळं बघून येऊ. मी मात्र कुतूहलानं आबांजवळच थांबलो. त्यांनी डोळे मिटून गायला सुरुवात केली. इंद्रायणी काठे, इंद्रायणी काठे, इंद्रायणी काठे, देवाची आळंदी लागली समाधी, लागली समाधी, ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठे, इंद्रायणी काठे. टाळ मृदुंगाच्या तालावर, पेटीच्या सुरावर एका पाठोपाठ गाणी. भजनं इतकी रंगली की रात्र कधी झाली हे कळलंच नाही. भोगतो राणीव, नाचती वैष्णव, नाचती वैष्णव, मागे पुढे. इंद्रायणी काठे, इंद्रायणी काठे, इंद्रायणी काठे. लेखक नाटककार प्राध्यापक रमेश कुटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकतो आहोत. आज आपण प्रकरण ऐकलत कृतानिक नमस्कार. वाचक स्वर होता अनुराधा कुलकर्णी मटकरी यांचा. निर्माता जयंत ठोंबरे.